चला पाहूया इतिहासातील एका महान राजाची मूळ कहाणी. या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला अनेक शतकं मागे जावं लागेल. ऐतिहासिक नोंदीनुसार शिवाजी महाराजांचे मूळ घराणे होते मेवाडचे सिसोदिया राजपूत. हे सूर्यवंशी कुळ अनेक पिढ्यांपर्यंत चित्तोडगडावरून राज्य करत होतं. पण मग 14व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या राज्यावर एक मोठं संकट कोसळलं. एका मोठ्या संघर्षानंतर सिसोदियांना अखेर चित्तोडगड गमवावा लागला. राज्य जरी हातातून गेलं तरी त्यांचा तो लढवय्या बाणा मात्र कायम होता. आणि पुढच्या पिढीने ठरवलं की घराण्याचा तोच गौरव परत मिळवायचा. पण चित्तोड परत मिळवण्याचा मार्ग खूपच खडतर आणि जवळजवळ अशक्य होता. म्हणून सज्जन सिंगांच्या नेतृत्वात कुटुंबाच्या एका शाखेने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपला भूतकाळ मागे सोडून दक्षिणेकडे स्थलांतर केलं, एका नव्या आयुष्यासाठी. आणि ह्या नव्या सुरुवातीसोबतच त्यांना मिळाली एक नवीन ओळख. ते आता भोसले या नावाने ओळखले जाऊ लागले. महाराष्ट्रात एका नव्या पर्वाची सुरुवात होती. पुढे बाबाजी भोसले यांनी घराण्याला एक प्रतिष्ठित स्थानिक ओळख मिळवून दिली. आणि त्यांचेच सुपुत्र मालोजी राजे यांनी घराण्याची प्रतिष्ठा आणखी वाढवली. 1577 साली मालोजी राजे निजामशाहीत एक शक्तिशाली मनसबदार म्हणून दाखल झाले. अशा प्रकारे राजपूत राजघराण्याचा दख्खनमधील प्रतिष्ठित सरदार घराण्यात कायापलट झाला. मेवाडच्या सिसोदियांपासून ते महाराष्ट्राच्या भोसल्यांपर्यंत हा होता त्यांच्या पूर्वजांचा प्रवास. पराभवातून पुन्हा उभं राहण्याचा हाच वारसा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कसा उतरला असेल